रेवा, आज खऱ्या अर्थानं आपलं घर अगदी भरल्यासारखं होणार आहे. हो ना. आज आपले दोनही मुलं आणि सुना हनीमूनहून परत येणार आणि दोघंही जवळजवळ एकाच वेळेला परत येणार. काय विलक्षण योगायोग आहे नाही? अगं, त्या दोघांची लग्न हा सुद्धा एक सुरेख योगायोग होता. म्हणजे कसं बघ, एकाच वेळी सगळं जुळून आलं. अनिकेतला अपर्णा रीतसर सांगून आली, त्याने एकमेकांना पसंत केलं. आपल्यालाही अपर्णा आवडली. नम्र, कामसू, आपल्या घरात सामावेल अशी मुलगी आहे ती. अपर्णाशी आपली भेट झाली त्या दिवशीच रात्री आकाश रश्मीला घेऊन घरी आला. दोघेही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे. रश्मी श्रीमंत, तडफदार, बुद्धिमान आहे. पण या सगळ्या गोष्टींचा तिला जास्तच अभिमान आहे असं नाही वाटत तुम्हाला? चालायचंच. गुणदोष प्रत्येकात असतात. आकाश आणि रश्मीचं एकमेकावर प्रेम आहे. ते एकमेकांना पसंत करतात, ही गोष्ट महत्वाची आहे. हो ना. त्यांना एकमेकांशी संसार करायचा आहे. दोघं एकमेकांबरोबर खुश असले की झालं. रश्मी थोडी लाडवलेली आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे आक्रमक स्वभावाची आहे. आणि अपर्णा अगदी वेगळी, घरात दारात रमणारी. पण अपर्णानं थोडं स्मार्ट व्हायला हवं. वा, दोघींनाही एकाच पातळीवर आणण्याचा कशाला प्रयत्न करायचा? अपर्णा प्राध्यापकाच्या घरातली मुलगी असल्यामुळं थोड्या वेगळ्या संस्काराची आहे. तिची आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक परिस्थिती वेगळी आहे. तर रश्मी एकदम वेगळ्याच कुटुंबातून आली आहे. त्या दोघींचं जसं व्यक्तिमत्व आहे तसंच आपल्याला स्वीकारायला हवं. पण या व्यक्तिमत्वात जो एक मोठा फरक आहे ना, त्यामुळे घरात बेबनाव व्हायला नको असं मला वाटतं. दोघींनी एकमेकींशी नीट पटवून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर उगीच वाद सुरू होतो. तू ना उगाच काळजी करतेस. अगं, लग्न झालं आणि नवी जोडपी हनीमूनला रवाना सुद्धा झाली. अजून त्या दोघी मुली आपल्या घरात राहिल्या सुद्धा नाहीत, तोवर तुझे पुढचे आडाखे बांधणं सुरू झालं. आम्हा बायकांना आतून या गोष्टींची चाहूल लागते. तुम्हा पुरुषांना नाही कळणार ते. आता बघा ना, आकाश आणि रश्मीला तिच्या वडिलांनी नेपाळची खास ट्रिप अरेंज करून दिली. विमानानं जाणार, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आणि हे सगळे पैसे त्यांनी वेडिंग गिफ्ट या नावाखाली भरले. आणि अनिकेतनं आपल्या साठवलेल्या पैशातनं महाबळेश्वरला जायचं ठरवलं. त्यामुळे असं वाटतं की यापुढे तरी या घरात असा फरक व्हायला नको. रेवा, तुम्हा बायकांना ना सवयच असते उगाच काहीतरी शंका घेता. आलं वाटतं दोघांपैकी कोणीतरी. मी बघते. या 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 या. आई, कशा आहात? मस्त. आकाश, कसा आहेस बेटा? म्हणजे या. वेलकम, वेलकम टू होम. वेलकम. कसे आहात बाबा? मस्त. ट्रिप कशी काय झाली? खूप छान. एकदम झकास. तुम्ही कसे आहात? झकास. एकदा तिकडे गेल्यावर फोन केला होता, पण मग पोखऱ्याला रेंजच नव्हती. आई, अगं तुझा पाय दुखत होता ना, आता कसं आहे? अरे एवढं काही झालं नव्हतं. लग्नाची थोडी दगदग झाली एवढंच. आता ठीक आहे. अरे, हे तर आपल्या आधी पोहोचले. हो, हे काय आत्ताच येतोय. पाहिलंस,
हा सुद्धा योगायोग. अगदी. आई बाबा नमस्कार कर. ए तुम्ही सुद्धा आत्ताच आलायत ना? आई सगळ्यांसाठी चहा करू? नको ग, तू बस. मी थोड्या वेळात सगळ्यांसाठी चहा कर. आई विमानातच आमचं इतकं खाणं पिणं झालंय ना की आता अजिबात कसलीच इच्छा नाहीये. हो ना रे? हो. आणि आई तुम्हाला सांगते, नेपाळमधलं फूड ना इतकं टेस्टी आहे ना, विचारायलाच नको. आम्ही जे हॉटेलमध्ये थांबलो होतो ना काठमांडूमध्ये, अन्नपूर्णा, ते तिथलं सगळ्यात पॉश हॉटेल आहे. तिथली सर्व्हिस, तिथलं फूड ॲम्बियन्स जस्ट फॅन्टॅस्टिक. नंतर पोखऱ्यामधलं पुमोरी हॉटेल, ते पण खूप सुंदर आहे. तिथून ना बर्फाने नटलेली तिन्ही शिखरं दिसतात. आणि नेपाळ इतकं इतकं सुंदर आहे नाही. शॉपिंग तर भरपूर केली, खूप मजा मस्ती धमाल केली आम्ही. हे घ्या. हो बाबा, तुमच्यासाठी हे गिफ्ट. आत्ताच सांगणार नाही, तुम्ही उघडून बघायचं, सरप्राईज आहे. आणि आई, यात ना पोवळ्यांच्या माळा आहेत, आपण सगळ्यांसाठी सोन्यात गुंफून घेऊया. हो, हे आकाश आणि अनिकेतसाठी. अपर्णा, ह्यात ना राईस पर्ल सेट आहेत, तुला आवडेल ना? अगं हो, पुरे पुरे. केवढे गिफ्ट्स आणलेत, बघायला दिवस पुरणार नाहीत. तुम्ही एन्जॉय केला ना, बस आम्हाला बरं वाटलं. आणि अपर्णा, तुझा प्रवास कसा झाला? आई छान झाला प्रवास. सह्याद्रीचे कडे, पंचगंगांचं उगमस्थान, जुनी देवळं, सगळं इतकं छान होतं ना. आणि आई, मला ना तिथल्या पहाडी रेसिपींचं एक जुनं दुर्मिळ पुस्तक मिळालं, ते पण आणलंय मी. आई, मी ना तुमच्यासाठी एक छोटीशी पर्स आणली आहे. आणि बाबा, तुमच्यासाठी मधाची बाटली. अपर्णा, मध पीत का आणतेस? हल्ली मॉलमध्ये ना उत्तम कंपन्यांची शुद्ध मध मिळतात. आणायचं तर एखादी लेदरची पर्स वगैरे आणायची. अपर्णा, तू पण ना प्रेझेंट कशी द्यायची ना शिकलं पाहिजे तू. चला आवरा आता. सगळी प्रेझेंट्स मस्त आहेत. तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत तुमच्या गता मी मस्त आलं घालून चहा आणि गरमागरम नाश्ता करते. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. झाली का झोप? नाही ना, अजून झोप पूर्ण झाली नाही असंच वाटतंय. शॉपिंगसाठी इतकं फिरलो ना, त्याचाच थकवा आहे अजून. आई, आपल्याकडे ब्रेकफास्टसाठी कॉर्नफ्लेक्स आहेत ना? आणि ज्यूस कोणता आहे? आपल्याकडे ब्रेकफास्टसाठी कॉर्नफ्लेक्स आणि ज्यूस कोणी घेत नाहीत ग. म्हणजे आम्ही सकाळी चहा घेतो ना, तेव्हा त्याच्याबरोबर पोहे, इडली, थालीपीठ असंच काहीतरी असतं. हो का? बस ना, तुम्ही दही लागला का बघून येते. बर. गुड मॉर्निंग रश्मी. गुड मॉर्निंग. चल ग, आज मी मस्तपैकी फोडणीचा भात केलाय. एक वेगळा मसाला वाटून लावलाय. माझ्या आईची ना स्पेशल रेसिपी आहे. खाशील ना थोडासा? नाही ग, अगं ब्रेकफास्ट म्हणजे कसं प्रोटीन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स असं हवं. काय ना आपल्या पोटात 12 तास काही नसतं ना, त्यामुळे माझ्या घरी मी असंच घेते, कॉर्नफ्लेक्स, दूध, ज्यूस. आणि हे असे मसाल्याचे जिन्नस वगैरे अजिबात नाही. आणि हा फोडणीचा भात केवढा तेलकट आहे, कोणीच खाऊ नये. आणि काय ग, सकाळी सकाळी ब्रेकफास्टसाठी भात वगैरे शिजवत बसलेस? अगं ताज्या भाताला कशाला हवी आहे फोडणी? आणि ताजाच भात करायचा असताना तर मी मस्तपैकी तूप घालून, मेतकूट घालून मऊ भात नसता का केला? तूप? मग साजूक तूप घातलेला आणि मेतकूट भात एकदा खाऊन बघ गरम गरम. नेहमी नेहमी मागशील, माहितीये? तूप भात नाहीतर फोडणीचा भात, हा काही ब्रेकफास्ट झाला का ग? आणि सकाळी सकाळी शिळा भात कोणीच खाऊ नये, तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाहीये. शिळ अन्न ना सरळ फेकून द्यावं, नाहीतर प्राण्यांना द्यावं. रश्मी, अगं भात फ्रीज मध्येच ठेवला होता आणि आपणच काल रात्री जेवलो नाही ना म्हणून उरलाय तो. आता तो काय फेकून देणार का? अन्नाचा असा अपमान करायचा? माझ्या माहेरी असं काही उरलं ना तर आम्ही सगळे मिळून संपवायचो. माझी आजी काय म्हणायची माहितीये रश्मी? माणसाने ना खाऊन माजावं, टाकून माजू नये. अगं कितीतरी लोकांना दिवसच्या दिवस अन्न मिळत नाही, माहितीये? हो ना, मग अशा भुकेल्यांना जमवावं आणि त्यांना द्यावं हे शिळअन्न. आपण आपल्या पोटात का कोंबावं? आणि तेही उरलंय म्हणून. आपल्या तब्येतीची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि त्यासाठी ताजं पौष्टिक अन्न पोटात गेलं पाहिजे.
बरं, मला फोडणीच्या भाताव्यतिरिक्त काही मिळणार आहे का नाश्त्याला? अपर्णा, अगं तिला भात नको असेल तर जाऊ दे ना. मला आणि यांना चालेल. इवन अनिकेत आणि आकाश पण आवडीने खातील. रश्मी, आपल्याकडे ब्रेडचे टोस्ट आहे, चालतील का तुला? चीज स्प्रेड आहे, बटर आहे आणि बाकीची फळं पण आहेत. कॉर्नफ्लेक्स उद्या आणूया. हो चालेल ना. ते काय ना, आई सकाळी सकाळी जर चांगला नाश्ता झाला ना तर ऑफिसमध्ये मूड फ्रेश राहतो. आई तुम्ही थांबा, मी आणते टोस्ट. मॉर्निंग वॉक झालं की कसं फ्रेश वाटतं. आता मात्र गरमागरम चहा हवा बुवा. रश्मी, आज तुझ्या हातचा चहा पिण्याचा योग आहे. सुनबाई, एक कप गरमागरम चहा मिळेल का? आणि हो, त्यामध्ये आलं आणि पुदिना टाकून आण. मिंट फ्लेवरचा चहा मस्त लागतो. बाबा, चहा मला मला चहा बनवता नाही येत. मी कधीच नाही बनवला चहा. रश्मी, अगं तुला साधा चहा नाही करतायत? अगं कमाल आहे. नाही म्हणजे आजकाल लहान मुलांना सुद्धा स्वतःचा चहा किंवा बोनविटा स्वतः करता येतो. तुला नाही येत साधा चहा करता? कमाल आहे ग. बरं बाबा थांबा, तुम्हाला चहा हवाय ना? मी आत्ताच चहा केलाय, दालचिनी आणि आलं घातलेला. मी घेऊन येते. बसा तुम्ही. काय ना बाबा, आमच्या घरी कामाला सर्वबाई आहे. चहा स्वयंपाक वगैरे सगळं त्याच बघतात. त्यामुळे मला कधी किचनमध्ये जाण्याची गरजच नाही पडली. म्हणून मला काहीच येतच नाही आहे. पण हे स्वयंपाक करणं वगैरे फार बुद्धीचं काम नाही आहे ना. शिकीन मी हळूहळू. हां हां. आई बाबा चला चहा घ्या. दालचिनी घातलेला चहा. बरं आई, आज भाजी काय करूया? नाही म्हणजे रश्मी आणि आकाश ऑफिसला जाणार आहेत का? तर डब्यासाठी एखादी सुकी भाजी करायला लागेल आणि मग आपल्यासाठी एखादी कोशिंबीर, उसळ, पोळ्या असं काहीतरी करूया. चालेल? बाबा, तुमच्या जेवणाची वेळ का असते? आणि जेवणाच्या आधी काय औषध असतात तुम्हाला? अपर्णा, तू खूप छान स्वयंपाक करतेस आणि हे अतिशय कौशल्याचं काम आहे. आणि तुला माहिती आहे, जेवण छान असलं की घरातली माणसं तृप्त राहतात आणि घर सुखी राहतं. त्यामुळे आजपासून स्वयंपाकघराचा ताबा तुझ्याकडे. आणि जी स्वयंपाकघरावर राज्य करते ती सगळ्या घरावर राज्य करते. अगं हे काय आहे? अगं येताना मार्केटमधून भाजी आणली, बघून घे. अगं वांगी किती शिळी आहेत ग, सगळ्या सुरकुत्या पडल्यात बघ त्याला. पालक बघ सगळा सडलाय आतनं. आणि काय आणलंस अजून? गाजरं पण वरनं तासलेली आहेत ग. अगं रश्मी, मला एकदा फोन तरी करायचास ना. मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन भाजी आणली असती. अगं आपल्याला शिळं अन्न चालत नाही ना, मग शिळी भाजी तरी कशाला खायची, हो की नाही? बरं, किती पैसे दिलेस या सगळ्याचे? 350. मला भाव ठीक वाटला म्हणून मी घेऊन आले. अगं ठीक काय वाटला रश्मी? 350 रुपये? अगं एक तर त्याने शिळी भाजी तुझ्या गळ्यात मारली, पर ती चढ्या भावाने पैसे घेतले तुझ्याकडनं. अगं निदान भाव तरी करायचास ना त्याच्याकडे. अगं ह्या अशा लहान सहान गोष्टींमध्ये बार्गेन करायला वेळ कोण आला आहे? आणि वाचून वाचून आपण किती पैसे वाचवणार? ही काय कंपनीची मोठी डील थोडीच आहे. आणि एका गरीबाने 4 पैसे जास्त कमवले ना, त्याचं वाईट नाही वाटणार आहे मला. अगं रश्मी, प्रश्न गरीब माणसाने जास्त पैसे कमवण्याचा नाहीच आहे. प्रश्न आपण फसवले गेल्याचा आहे. एक तर त्याने लबाडी केली, शिळा माल तुझ्या गळ्यात बांधला, वर त्याचेच जास्त पैसे त्याने घेतले आणि तू त्याचं समर्थन करतेस. मी तुझ्या जागी असते ना तर मला नक्की राग आला असता. जाऊ दे ग, मुळात माझ्यासाठी ना हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे.
अरे हो, आज मी माझ्या काही फ्रेंड्सना ना आपल्या घरी जेवायला बोलवले. त्यासाठी मी 4-5 डिझायनर्स गाऊन्स मागवून ठेवलेत. माझ्या बेडरूममध्येच आहे. तुला जाताना सांगितलं होतं ना मी तुझ्यासाठी एक चूज कर म्हणून. केला आहेस का? मी ना माझ्यासाठी पण 2 ठेवणार आहे आणि बाकीचे पाठवून देणार आहे बुटीकमध्ये. रश्मी, अगं मी ना बघितले ते गाऊन्स, पण खरं सांगू का, मला ना त्या तसल्या कपड्यांची सवय नाही आहे गं. म्हणजे ते अंगाभोवती घट्ट बसणारं सॅटिन, ते एका खांद्यावरचे होल्डिंग स्टॅपलेस, नाही गं, मला ना नाही जमणार. मी सांगू का, मला ना हे असे पंजाबी ड्रेसेस कम्फर्टेबल वाटतात, त्याच्यामुळे असू दे. अगं अपर्णा, कोणत्या जमान्यात वावरतेस तू? हे पंजाबी ड्रेस वगैरे इतर वेळी ठीक आहे, पण पार्टीसाठी स्मार्ट लुकमधलेच कपडे हवेत की नको? मी काय म्हणते, तू मरून कलरचा जो गाऊन आहे ना तो तू ठेव. तुझ्या स्किन टोनला छान दिसेल. काय रश्मी, अगं म्हणजे ना मला नाही गं, मला खूप अनकम्फर्टेबल राहील. नको प्लीज. अगं अपर्णा, माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप श्रीमंत घरातल्या आहेत. आपल्या घरी खास मराठमोळ्या पद्धतीचं जेवण जेवायला येणार आहेत. त्यांच्यासमोर मला तुझी ओळख करून द्यावी लागेल की ही माझी जाऊ. आणि तू अशा डाऊन मार्केट कपड्यांमध्ये असेल तर ते कसं वाटेल? रश्मी, मी दुपारी खूप वेळा तुझा मोबाईल ट्राय केला, सारखा स्विच ऑफ येत होता. हो आई, एका इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये होते. काही महत्त्वाचं काम होतं का? हो, अगं मग तू संध्याकाळच्या जेवणाची काळ्या आजींना ऑर्डर दिली होतीस ना? हां म्हणजे मसाले भात, मटर करंजा, सांज्याच्या पोळ्या वगैरे. हां. तर काळ्या आजींचा आज फोन आला होता. आज नेमक्या त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या बापरे. आणि आता म्हणाल्या की मी संध्याकाळच्या जेवणाची ऑर्डर देऊ शकणार नाही. काय? ओ गॉड, आता इतक्या वेळेस फजिती होणार. हे घरगुती मराठमोळ्या पद्धतीचं जेवण कुठे मिळेल आता? हॉटेलमध्येच ऑर्डर द्यावी लागेल आता. पण या हॉटेलच्या जेवणाला ना आपल्या घरची चव नाही येत. आणि मी पण ना माझ्या सगळ्या फ्रेंड्सला अख्खा मेनू सांगून मोकळी झाली आहे. आता काय करायचं? रश्मी, अगं घाबरू नकोस. काळ्या आजींचा निरोप आला ना तेव्हा मी तुला फोन करत होते, पण तुझा फोन लागत नाही म्हटल्यावर अपर्णा मला लगेच म्हणाली, आई रश्मीची अडचण आहे ना, आपण ती निभावून न्यायला हवी. आपल्या घरचा कार्यक्रम आहे तो चांगलाच व्हायला हवा. लगेच अगं तयारीला लागली आणि बघ सगळा स्वयंपाक तयार आहे. रिअली? सो नाईस ऑफ यू. अपर्णा, थँक्यू सो मच. हवं तर तू तुझ्या मैत्रिणींना नको सांगूस की हे सगळं मी केलंय. नाही म्हणजे आपली जाऊ फक्त कुकिंग करते, याच्यामुळे तुझ्या इमेजला धक्का नको ना लागायला. अपर्णा, डोंट बी सिली. चल आता. मी पंजाबी ड्रेसमध्ये आले तर चालेल ना? नाही तर मी आताच थांबते. अगं तुला हवं ना तसं तयार हो तू. झालं? चल आता तयार होऊया. हाय, आलोच. आज मस्त जेवण झालंय ना. आज ब्रिजचा डाव टाकूया. खूप दिवसात ब्रिज खेळलो नाही. हो हो. मला त्यात धरू नका. बाबा आले की तुम्ही तुमचा डाव टाका. का रे? अगं उद्या एका महत्त्वाच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे. त्यांना आपल्या कंपनीच्या मालाचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्यायचं आहे. थोड्या वेळात जास्त परिणाम साधायचा आहे. हे मलाही यात धरू नका. मला नाही येत ब्रिज वगैरे खेळता. म्हणजे ना पत्त्यांशी माझा फारसा काही संबंधच नाहीये. मग काय तर तुला 5-2 की झब्बू? ए झब्बू येतो मला. लहानपणी ना सुट्टीत आम्ही सगळी भावंड जमलो ना की खेळायचो झब्बू. पण ब्रिज वगैरे येत नाही मला काही. कसं माहित असेल? बुद्धीचा खेळ येतो. अगं ठीक आहे ना, मी नुसतं बघीन. बघून बघून येईल मला. अगं नुसतं बघून आहे ना, तो काही रमी नाही आहे. ह्यात नुसत्या कॉल्सवरून अचूक अंदाज बांधावे लागतात. डोकं वापरावं लागतं. त्यापेक्षा तू एक काम कर ना, आपल्या सगळ्यांसाठी कॉफी घेऊन ये आणि तोंडात टाकायलाही काही घेऊन ये. अहो मी केशर पिस्ता आईस्क्रीम केलंय. तुम्हाला आत्ता देऊ का? नाही म्हणजे हे सगळ्या जण नंतर खातील. तुम्ही एकदा कामाला बसलात की मग तुम्हाला भान राहत नाही. देऊ का तुम्हाला आत्ता? काम किती तातडीचं आहे. मी इथे सगळी माहिती एकत्र केलेली आहे. हायलाईट करायची सगळी माहिती, फोटोग्राफ्स, सगळे चित्र, आकडेवारी, या सगळ्यांची सांगड घालायला आहे. तुझं काय सारखं आपलं खाण्यापिण्याच्या गोष्टी चालू असतात. अरे अनिकेत, तिच्यावर का चिडतोयस आणि कसलं एवढं टेन्शन घेतलंयस तू? हे बघ, तुमच्या कंपनीच्या टोटल प्रोफाईलवरून मी नजर फिरवली. तुझं हे PPT प्रेझेंटेशनसाठी मी तुला मदत करते, ठीक आहे? आणि हे प्रोजेक्ट तुम्हालाच मिळेल. आय एम व्हेरी मच पॉझिटिव्ह अबाउट इट.
बरं, यासाठी आपल्याला लोन लागेल, त्याच्यासाठी प्रपोजलही तयार करावं लागेल. आपण तिघं मिळून करूया ते, ठीक आहे? रश्मी, तू आपल्या कंपनीत जॉईन का होत नाही? तुझ्या अनुभवाचा आपल्याला खूप फायदा होईल. अरे सध्याची नोकरी मी सोडण्याचाच विचार करते. ह्या जॉबमध्ये मला प्रमोशन मिळण्याचे काही होप्स नाही आहेत मला. गुड. पण जॉब सोडल्यानंतर घर काम आणि स्वयंपाक नको करत बसू. लगेच आपल्या कंपनीत जॉईन हो. नक्की. बरं, आणि हे ज्याची मला भीती वाटत होती ना तेच घडतंय. माझ्याही लक्षात आलंय ते. खरं तर दोघी सुशिक्षित हुशार मुली आहेत. त्यांनी एकमेकांची उणीधुणी काढण्याची काहीच गरज नाही. पण अनिकेत, तुला ह्या महागड्या गिफ्ट आवडत नाही, त्यामुळे ते एक्सेप्ट पण नाही करत. कोण म्हणतोय? हा, अगं मी या हिऱ्यांच्या कुड्यांसोबत जर अंगठी आणली असती ना तर तिने ती सुद्धा आनंदाने घेतली असती. खरंच? सगळं बंद झालं आता. अरे बाबा, माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे. अपर्णाचा सुद्धा पूर्वीसारखा आनंदी स्वभाव आता नाहीसा झालाय. मागे एकदा ती मला म्हणाली होती, आपण सगळे ओव्हरनाईट पिकनिकला जाऊयात. नागावला तिच्या काकांचा वाडा आहे मोठा. आता नाही म्हणते. काय प्लॅन काय आहे नेमका तुझा? कळेल तुम्हाला. तुम्ही फक्त मी जे सांगेल त्याला पाठिंबा द्यायचा बस. हो, आपलं लग्न झाल्यापासून इमानी इतबारे तेच करत आलोय.